Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you renewable energy technologies subject in this semester, and the subject code is 22661. Today we will start with our second unit, that is solar photovoltaic systems. Okay, and it mainly includes classification of solar photovoltaic systems in that grid connected, off grid, standalone systems. Next, photovoltaic cells, PV cells, in these types, merits and demerits. Then next, types of panels. Next, battery and other accessories. Then fifth point is recent trends and promotional schemes, net metering, and finally installation and maintenance of solar rooftop system. Okay, so this is outline for unit second. तर आता आपण वन बाय वन पॉईंट्स बघूया. ओके, तर आपल्याला लास्ट फर्स्ट युनिटमध्ये आपण बघितलं होतं की मेथड्स ऑफ सोलर एनर्जी युटिलायझेशन कुठल्या कुठल्या होत्या, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये काय होतं, तुमचं थर्मल सिस्टीम आणि फोटोवोल्टाईक. ओके, तर आता आपण थर्मल फर्स्ट युनिटमध्ये बघितलेले आहे. आता आपण सेकंड युनिटमध्ये फोटोवोल्टाईक सिस्टीम बघणार आहोत. ओके, ही काय डायरेक्ट मेथड आहे, method of solar energy utilization. Okay, so first of all we will start with introduction. In solar photovoltaic system, solar energy is directly converted to electric power. सगळ्यात बेसिकली सोलर फोटोव्होल्टाईक सिस्टीम याच्यामध्ये काय होतं की सोलर एनर्जी ही डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट केली जाते, इलेक्ट्रिक पॉवरमध्ये. ओके, आणखी इज अ बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सगळ्यांना माहीत असेल की बऱ्याच ठिकाणी आजकाल जे यूज करतात. ओके, फोटोव्होल्टाईक सिस्टीमचं एक एक्झाम्पल ते म्हणजे स्ट्रीट लाईट. बऱ्याच ठिकाणी आजकाल हे इन्स्टॉल केलेलं आपल्याला दिसत आहेत. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ सोलर फोटोव्होल्टाईक सिस्टीम. ओके, this makes the system far more convenient and compact compared to thermal methods of solar energy conversion. It uses the energy of visible and infrared regions of the solar radiations for conversion into electric power. Okay, so basically solar photovoltaic system is it directly converts solar energy into electric power. Okay, आणि हीच इलेक्ट्रिक पॉवर यूज करून आपण बऱ्याच ठिकाणी ती काय करतो, ॲप्लिकेशनसाठी यूज करतो. A photovoltaic system, also photovoltaic power system or solar PV system or casually solar array is a power system designed to supply usable solar power by means of photovoltaics. Okay, photovoltaics PV is a method of converting solar energy into direct current electricity. Okay, इथं परत मी रिपीट करतोय बघा. It is a method of converting solar energy into direct current electricity using semiconducting materials that exhibit the photovoltaic effect. ओके, तर फोटोव्होल्टाईक म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये एक सेमीकंडक्टिंग मटेरियल असतं. ओके, ते काय करतं, त्याचं फोटोव्होल्टाईक इफेक्टमुळं त्याच्यामध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिक करंट तयार होण्यास मदत होते. ओके, फोटोव्होल्टाईक सिस्टीम एम्प्लॉईज द सोलर पॅनल्स कंपोज्ड ऑफ ए नंबर ऑफ सोलर सेल्स to supply usable solar power. Power generation from solar PV has long been seen as a clean, sustainable energy technology which draws upon the planet's most plentiful and widely distributed renewable energy source, the sun. Okay, so photovoltaic cells directly converts सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिसिटी. ओके, त्याच्यामध्ये काय असतं, सेमीकंडक्टिंग मटेरियल्स, त्याच्यामुळं फोटोव्होल्टाईक इफेक्टमुळं ॲक्च्युली हे कसं असतं, त्याच्यामध्ये सोलर सेल्स ते आपण पुढं बघणार आहोत, हे यूज केलेले असतात. आणि त्याच्यामध्ये तिथं काय होते, सोलर सेल्स काय करतात, तुमची रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. ओके, आणि याच्यामधून परत तुमची एनर्जी कन्वर्ट करून ती इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये कन्वर्ट केली जाते. ओके, आणि त्याचा यूज करून परत ती पुढं तुमच्या स्टोरेजसाठी किंवा ॲप्लिकेशनसाठी पुढं पास केली जाते. ओके, त्यानंतर थोडेसे आपण ॲडव्हान्टेजेस बघूया सोलर पी व्ही सिस्टीमचे. इट कन्वर्ट्स सोलर एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिक एनर्जी विदाउट हॅव्हिंग टू गो थ्रू अदर थर्मल प्रोसेस. ओके, हा एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे की डायरेक्टली इथं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. ओके, विदाउट
गो थ्रू दी अदर थर्मल प्रोसेस, त्याच्यामध्ये काही प्रोसेस थर्मल करायच्या आधी ही डायरेक्टली कन्वर्जन आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी काय होते याच्यामधून फोटोवोल्टाईक सिस्टीममुळे डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट होतं. ओके. सोलर सेल्स आर रिलायबल, मॉड्युलर, ड्युरेबल अँड जनरली मेंटेनन्स फ्री. ओके. सोलर सेल्स अगेन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे पी व्ही सिस्टीमचा, ते आपण नेक्स्ट डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि हे जे सोलर सेल्स आहेत हे कशा असतात, ड्युरेबल आणि जनरली मेंटेनन्स फ्री असतात. ओके. एकदा तुम्ही ते इन्स्टॉल केले की त्याचा मेंटेनन्स फारसा बघावा लागत नाही. These are compatible with all environment and their response is instantaneous. Okay. Can be installed at the place of utility, hence avoid the problems of transmission of power in case of conventional and solar power systems. ओके. आता ही जी पी व्ही सिस्टीम आहे ज्या ठिकाणी आपला यूज आहे त्या ठिकाणीच आपल्याला इन्स्टॉल करता येते. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की दुसऱ्या ज्या सिस्टीम असतात ते कसे होतं थोडं तुम्हाला परत काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याच्यामध्ये. पण ही पी व्ही सिस्टीम आता जिथं यूज आहे तिथंच इन्स्टॉल आणि केल्यामुळे काय होतं आपल्याला डायरेक्ट ट्रान्समिशन ऑफ पॉवर होते. तुम्हाला ते कसं असतं इझी टू हँडल किंवा ते तुम्हाला इफिशियंटली ते वर्क होतं. ओके. देर आर मोर लॉंग लास्टिंग विथ स्टेबल परफॉर्मन्स फॉर हॅज अ लाईफ स्पॅन ऑफ मोर दॅन 20 years ऑफ मोर. ओके. तर ही सिस्टीम लॉंग लाईफ देखील आहे. Great amount of flexibility in power capacities and hence selection is very easy. Okay. So these are the advantages. आता जसे काही ह्या ॲडव्हान्टेजेस आहेत सोलर पी व्ही सिस्टीमचे तसे काही त्याचे ड्रॉबॅक्स देखील आहेत, लिमिटेशन देखील आहेत. आता आपण ड्रॉबॅक्स बघूया किंवा लिमिटेशन म्हणूया याला. कन्व्हर्जन इफिशियन्सीज ऑफ सोलर सेल्स आर व्हेरी लो अँड इज ऑफ दी ऑर्डर ऑफ ओनली 30% ओनली. ओके. आता सोलर सेल्स परत त्याचं जे इफिशियन्सी आहे कन्व्हर्जन ती कशी आहे 30% आहे. त्यामुळं त्याचं पूर्ण इफेक्टिव्ह त्याचा काय होतो यूज होत नाही. त्याच्या कॅपॅसिटीच्या फक्त 30% ते काय करतं कन्वर्ट करतं. हा एक त्याचं एक लिमिटेशन म्हणता येईल किंवा ड्रॉबॅक. To cater for the low intensity of solar radiation, larger area is needed to generate sufficient power. Okay. आणखी एक महत्त्वाचं आपल्याला जर सफिशियंट पॉवर जनरेट करायचं असेल तर ह्याच्यासाठी जो स्पेस लागतो तो कसा थोडा मोठा लागतो. म्हणजे तुमचे तेवढे सेल्स तिथं प्लेस करायला तो एरिया देखील तितका मोठा लागतो. ओके. म्हणजे जर आपल्याला जास्त इलेक्ट्रिसिटी किंवा जास्त पॉवर जर लागणार असेल तर. ओके. सोलर सेल मटेरियल्स आर व्हेरी कॉस्टली. ओके. अगेन हा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे. सोलर सेल जे असतात ते खूप महाग असतात. ओके. आणि त्यामुळे पूर्ण सिस्टीम ही देखील कशी होते त्यामुळं महाग होऊ शकते. ड्यू टू दिस कॉस्ट ऑफ सोलर फोटोवोल्टाईक सिस्टीम इज व्हेरी हाय. दस these are not economically competitive with other solar energy conversion devices. Okay. So solar PV system ही कशी आहे कॉस्टली आहे. सोलर एनर्जी is intermittent. It varies with place and time of day of the year. Hence, to cater for this, there is a requirement of large storage system for use during non-sunlight hours. This adds the cost and bulk of the system. ओके. तर सोलर एनर्जी कशी आहे ही अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे इंटरमिडिएट आहे. ते कंटिन्युअस आपल्याला एकसारखी काय तिथं आपल्याला लाईट देत नाही आणि ह्याच्यामुळं जी आपली पी व्ही सिस्टीम आहे ही देखील इफेक्ट होऊ शकते. मग त्याच्यामुळं परत त्याचं एनर्जी स्टोअर करायचं असेल तर ते देखील ह्याच्यामध्ये काय होतं कॉस्ट ॲड होते. ओके. ॲक्च्युली इथं एक वन ऑफ द एक्झाम्पल आपल्याला दिसतंय की सोलर पी व्ही जे ॲरेज आहेत ते कसे रूफवरती माउंट केलेले आहेत बघा. ओके. तर हे सगळे कसे आहेत आपले ॲरेज आहेत हे पॅनल्सवरती आपल्या सोलर सेल्स आणि ते ॲरेज असे हे कसे माउंट केलेले आहेत ह्याच्या रूफवरती. तर हे बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला बघायला मिळतं जिथं तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट किंवा जिथं ॲप्लिकेशन्स आपले आहेत अशा ठिकाणी. ओके. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल की रूफवरती कसं माउंट केलेलं आहे बघा हे पॅनल्स. देन फोटोवोल्टाईक मटेरियल्स जे आपण पी व्ही सेल्स म्हणतो तर त्याचं मटेरियल्स कुठलं असतं जनरली हे सिलिकॉनचं असतं. पण त्याचबरोबर आणखी कुठली मटेरियल्स आहेत बघा. देर आर नंबर ऑफ मटेरियल्स शोईंग photovoltaic properties. Okay. The commonly used materials are silicon, cadmium, gallium arsenide. Okay. These have comparatively better performance over the other materials having
solar photovoltaic properties. The materials have to be fabricated in the form of arrays. ओके, हे जे मटेरियल आहे हे कुठल्या फॉर्ममध्ये, ॲरे फॉर्ममध्ये आपल्याला अरेंज करावं लागतं आणि त्याची कॉस्ट देखील खूप जास्त असते. दी प्रोसेस ऑफ फॅब्रिकेशन इज व्हेरी कॉस्टली. ओके, लास्ट पॉईंट खूप महत्त्वाचा आहे बघा. जे सोलर सेल्स आहेत त्याची असेंब्ली करण्याचा खर्च किंवा जे फॅब्रिकेट म्हणतो आपण करणे, पूर्ण पॅनेल तयार करण्याचा खर्च कसा आहे, खूप जास्त आहे. आणि फायनली आपण एक सोलर फोटोवोल्टाईक सिस्टीम कशी असते बघा. ओके, तर हे आपलं फोटोवोल्टाईक ॲरेज आहे. एक पॅनल आपलं तयार केलेलं आहे आपण युझिंग सोलर सेल्स. ओके, एनर्जी ऑफ सन, तिथून जे रेडिएशन आहे ते पी व्ही ॲरे काय करेल, ॲब्सॉर्ब करेल, ज्याच्यामध्ये काय आपली जी फोटोवोल्टाईक मटेरियल्स आहे ते काय करेल, तुमची सोलर एनर्जी ॲब्सॉर्ब करून त्याच्यामध्ये फोटोवोल्टाईक ड्यू टू फोटोवोल्टाईक इफेक्ट काय होईल, त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये करेल. की तिथून ते इन्व्हर्टर किंवा चार्जर कंट्रोलर जो आहे पॉवर कंडिशनिंग इथं पास करेल. ओके, तिथून तुम्ही आयदर बॅटरीमध्ये ते स्टोअर करू शकता एनर्जी किंवा लोड सेंटर ज्याच्या थ्रू आपण लोड युटिलायझेशन किंवा ॲप्लिकेशनला यूज करू शकतो, किंवा आयदर तुम्ही इलेक्ट्रिक युटिलिटी नेटवर्क याच्यामध्ये देखील ती पास करू शकता. ओके, सो हे एक जनरल काय आपली सोलर फोटोवोल्टाईक सिस्टीम आहे. ओके, तर हे जनरल इंट्रोडक्शन होतं. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट डिटेलमध्ये बघूया. ओके, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू.